धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आता मक्का पिकाच्या उत्पादनाकडे वळले असून अल्प कालावधीत मक्का उत्पादनातून लाखोंचा नफा मिळवतात। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या परसवडी गावातील शेतकरी दिनेश कोरे यांनी आपल्या 15 एकर धान शेतापैकी यावर्षी 7 एकर शेतात मक्का पिकाची लागवड केली। यात कोरे यांनी पहिल्यांदा 1 एकर शेतात महागुजरात कंपनीच्या MG 4050 या वाहनाची लागवड करीत इतर कंपनीच्या तुलनेत अल्प कालावधीत जास्त उत्पादन मिळवले। स्वतः महागुजरात कंपनीचे चेअरमन अशोक जोशी आणि डेव्हलपमेंट ऑफिसर रमेश शिवहरे MD रामेश अग्रवाल यांनी स्वतः कोरे यांच्या शेतात येत त्यांनी उत्पादित केलेल्या मक्का पिकाची पाहणी करीत इतर शेतकऱ्यांना मक्का लागवडीकरिता प्रोत्साहित केलं। तर दिनेश कोरे हे याआधी आपल्या 15 एकर शेतात धान पिकाची लागवड करीत होते, मात्र यावर्षी त्यांनी 15 एकर शेतापैकी 7 एकर शेतात मका पिकाची लागवड केली। 1 एकरात महागुजरात सीड्स कंपनीच्या MG 4050 वाहनाची लागवड केली असून इतर मका पिकापैकी MG 4050 या वाहनाचं उत्पादन अधिक चांगलं असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी रब्बी हंगामात मका पिकाच्या लागवडीकडे वळू लागले। मक्का पिकाचा उत्पादन घेताना एखाद्या शेतकऱ्याने लागवड केलेल्या वाहनाची माहिती घेऊनच उत्पादन घ्यावं असा सल्ला महागुजरात सीड्स कंपनीचे व्यवस्थापक यांनी दिला। त्यामुळे रब्बी हंगामात कमी पाण्यात देखील मक्का उत्पादक शेतकरी घेत अधिक नफा मिळवू शकतात हे मात्र निश्चित। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। काय सांगाल, आज परसोडी गावामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात। महागुजरात कंपनीचं सीड्सची पाहणी करायला आहे। नेमका कशा पद्धतीचा हा उत्पादन आहे, काय उत्पादनाचं नाव आहे, काय सांगाल? ही जी आमची व्हेरायटी आहे ही मक्याची सिंगल क्रॉस व्हेरायटी आहे। ह्या व्हेरायटीचं नाव आहे MG 4050। ही 100 ते 110 दिवसात येणारी आहे। त्याचा भुट्टा हा लांब आहे, मोठा आहे आणि दाणे जे भरतात ते पूर्ण भरतात आणि टपोरे दाणे आहेत आणि उत्पादन चांगलं येते आणि रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे। त्याच्यात जास्त स्प्रे वगैरे करावं लागत नाही, एक वेळ पाणी द्यावं लागते। कोरेच्या शेतात आपण पाहणी केली, काय वाटते आपल्याला किती एकरी उत्पादन निघेल या ठिकाणी? एकरी उत्पादन तर कोरे साहेबच सांगतील, कारण की आम्ही जर म्हटलं की इतकं येते तर ते बरोबर राहणार नाही। कितना आता आपने देखो लिखा है 40 ते 45 क्विंटल पर एकरी येते, परंतु शेतीप्रमाणे येते, त्याच्या मशागतीप्रमाणे येते। आता आपण त्याची 100% गॅरंटी आता देऊ शकत नाही आणि कोरेंनी पाऊण एकरात लावलेला आहे। कोरेंनी 1 एकरात लावलेला नाही आहे। पाऊण एकरात त्यांना किती उत्पादन येते मला वाटते त्यांना जवळजवळ 25 ते 30 क्विंटल येईल। मी रमेश अग्रवाल कंपनीचा MD बोलतोय। सर, काय सांगाल, धान उत्पादक जो जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, येथील शेतकरी आता हळूहळू मका उत्पादनाकडे वळलेला आहे आणि आपल्या कंपनी अंतर्गत या ठिकाणी कोणते सीड्स लावले होते आणि आज पीक पाहणी करायला आले, काय सांगाल? बरोबर आहे, त्यांचा हा निर्णय काही चुकीचा निर्णय नाही, कारण मक्यामध्ये चांगले रेट मिळून राहिले, चांगलं उत्पादन मिळून राहिले आणि खर्च कमी आहे शेतकऱ्याला। खर्च हा मोठा विषय आहे शेतकऱ्यासाठी, म्हणून मक्याकडे वळणं हा काही निर्णय त्यांचा चुकीचा नाही, योग्य निर्णय आहे। आणि ही जे आज आपण इथं जे पीक पाहणीचा कार्यक्रम केला आणि त्याला 40-50 व्हेरायटीवर जो प्रोग्राम होऊन राहिला, ती कंपनीची सर्वात उत्कृष्ट आणि तपासणी केलेली व्हेरायटी आहे क्लायमेटला आणि या सॉईलला, म्हणून ही व्हेरायटी तर पूर्णपणे 100% सक्सेसफुल होईल आणि सर्व जे हजर शेतकरी आहे त्यांनी या व्हेरायटीला आपलं कमी प्रमाणात पहिल्यांदा लावून पाहिलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो। व्हेरायटी खरंच फार चांगली आणि त्यांना चांगलं उत्पादन देणारी आहे। त्यांची आर्थिक व्यवस्थासुद्धा याच्यानी चांगली बळकट होईल असा माझा विश्वास आहे। आपलं नाव? माझे नाव देवीदास डोमाजी कोरे। काय सांगाल, तुम्ही तुमच्या शेतामध्ये याआधी कोणत्या धानाचे पीक लावत होते आणि आता काय बदल केला पिकामध्ये? याच्या पहिले मी धानाची लागवड केला, गन्नाही लावला होतं, पण आपल्या पाण्याअभावी मुळे आम्ही आता मक्यामध्ये पाणी कमी लागते मक्याला, म्हणून यामुळे मक्यावर जास्त आलो नाही। कोणत्या कंपनीचा मका लावला आहे? आम्ही हा महागुजरातचा JSK 4050। कोणी माहिती दिली होती तुम्हाला या संदर्भामध्ये? हे माहिती आमचे हे महागुजरातचे कस्टमर आला आम्हाकडे आणि आमच्या कृषी केंद्र विजयभाऊ संग्रामे यांना सांगितलं। तुमच्या भागामध्ये इतर शेतकरी कोणते वाहन लावत होते आणि त्याच्यामध्ये फरक आणि तुमच्या शेतात लावलेला फरक काय आहे? फरक म्हणजे आता हा थोडा किमतीनुसार शेतकऱ्याला आपल्याला परवडते आणि मक्काचा चांगला वाटला। किती एकरमध्ये लावलं तुम्ही? मी 15 एकराला आहे, त्या 7 व्हेरायटी आहेत। 15 एकरामध्येच लावलात असं म्हणतोय?
एकरामध्ये हा. का 2 पाकिटा लावले एका एकरात. हे महाबीजचं हे 40 महागुजरातचं हो. हा किती याच्यामध्ये लावलाय तुम्ही? हे पाऊण एकरी आलं. काय वाटतं किती उत्पादन येईल तुम्हाला? पाऊण अंदाजे तर 40 ते 45 यावं पाहिजे. काय सांगाल? धानापेक्षा मक्का लागवड जास्त शेतकऱ्यांनी केला पाहिजे ना. खरोखरच मक्का हे जात लागवड हे चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी मक्का आहे. शेतकरी बंधूंना हा मक्का लावला पाहिजे. मी रमेश शिवहरे, कंपनीचा डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. काय सांगाल? मक्याची शेती सर्वसामान्य शेतकरी करायला लागलेला आहे आजच्या काळामध्ये, पण लावताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठला वाण लावायला पाहिजे? काय सांगाल? मक्याची शेती करताना ही मका हे एक असं पीक आहे जगामध्ये आज आता हे 3ऱ्या नंबरवर आहे. गहू आणि भात याच्यानंतर जगामध्ये जास्तीत जास्त शेती होत असेल तर ती मक्याची शेती होते आहे. आणि आता मक्याला चांगले भाव असल्यामुळे लोकांनी मक्याच्या शेतीकडे वळावं अशी विनंती आहे. मक्याच्या शेतीसाठी जी जमीन पाहिजे ही सर्वसाधारण भर काळीची किंवा थोडीशी म्हणजे कमी मुरमाडी असली चालेल, परंतु पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन पाहिजे. आणि टेम्परेचर हे जे आपल्या भागात आहे 45 डिग्रीपर्यंत येते, ते हे सहन करणारी व्हरायटी आहे. वर्षातून ही व्हरायटी आपण 3 पिकामध्ये 3 वेळा घेऊ शकतो. खरीपमध्ये घेऊ शकतो, रब्बीमध्ये घेऊ शकतो, उन्हाळीमध्ये घेऊ शकतो. आणि पिकाचा जो कालावधी आहे हा 100 ते 110 दिवसाचा येतो या मका पिकामध्ये. आता शेतकऱ्यांना कोणत्या व्हरायट्या निवडाव्या, जे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या आहे त्या शेतकऱ्यांनी त्याची निवड करावी. आता शेतकऱ्यांनी व्हरायटी निवड करताना कशी करायची आता तुम्ही विचाराल तर याच्यात असं आहे, प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे शेतकऱ्यांनी अनुभव घ्यावा. आमच्या कंपनीची ही जी 40-50 जी व्हरायटी आहे MG 40-50 ही सगळ्यात जास्त उत्कृष्ट उत्पादन देणारी सिंगल क्रॉस आहे. डबल क्रॉसमध्ये आमच्याकडे बादशाह 81 आहे. सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉसमध्ये हा फरक असतो. त्याच्या डबल क्रॉसमध्ये उत्पादन थोडंसं कमी येते, परंतु ते सहसा खरीपमध्ये लावतो आपण. आणि सिंगल क्रॉस ही आपण रब्बीमध्ये लोकांना रिकमेंड करतो, रब्बी आणि उन्हाळीमध्ये, कारण ही उत्पादन क्षम व्हरायटी असतात म्हणून. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.